जळगावमध्ये भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे 2 घरे जळून खाक. स्थानिकांच्या धाडसानं मोठा अनर्थ टळला. जळगाव जिल्ह्यातील तांबापूर फुकटपुरा परिसरात इच्छादेवी मंदिराजवळ गुरुवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की पाहता पाहता 2 घरे पूर्णपणे जळून खाक झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत शेख आरिफ शेख अलीफ वय 38 यांचे तसेच आणखी एका कुटुंबाचे घर पूर्णतः जळाले असून दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीच्या ज्वाळा प्रचंड वाढल्याने आजूबाजूच्या घरातील नागरिक घाबरून बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्य सुरू केले. तांबापूर परिसरातील तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी मोलाची मदत केली. प्रशांत भाऊ नाईक, आसिफ शाह बापू, मिलिंद भाऊ सोनवणे, सुलताना बी, लताबाई, चमन शेख फुकटपुरा, तौफिक खान उर्फ अड्डा तारगल्ली, संदीप भाऊ, सलीम तलवी, भरत पाटील, हाशिम शेख आणि गोलू भाऊ यांनी एकत्रितपणे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाडसामुळे आग इतर घरांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. कठोर परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत 2 घरे पूर्णपणे जळून गेली होती. प्राथमिक तपासानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे बाधित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. चौबीस घंटे ड्यूटी करेल था मैंने और शॉर्ट सर्किट हुआ, इसकी वजह से मेरे घर का नुकसान हो गया. मैं सोते पड़े था, नाइट करके आया था मैं, और मेरे को कोई होशियारी नहीं थी. मेरे घर पर कोई फैमिली नहीं है, मैं अकेला था. तुम्हारा नाम क्या है? आरिफ शेख, बंगार वाला. ये घटना कब हुई थी? ये घटना अभी हुई है. आपको ऐसा कुछ महसूस हुआ क्या, कोई शॉर्ट सर्किट हुआ या? नहीं, मैं कुछ भी नहीं, मैं नींद में था ना. मैं 24 घंटे ड्यूटी करके आया था ना. मैं नाइट ड्यूटी करके आया था ना, डे नाइट करके आया था मैं. लेट आओ जाओ कर रही थी और मेरे को नींद कब लगी मेरे को वो भी होश नहीं आई. और मेरे घर का सब लाइट चालू थी पूरी. आपको कब पता चला कि नहीं कि आग लग गई आपके? ये जब घर वाले बाहर वाले चिका मार रहे थे जोर जोर से, जब जाके मेरे को मालूम गिरा. दरवाजे ठोक रहे थे, दरवाजे को लात मारे उन्होंने. जब मैं जाके नींद में से उठा मैं, क्या नुकसान हुआ है आपका? मेरा पूरा घर चले गया, पूरा घर जल गया मेरा. ये मेरे हाथ को और पैर को सबको लगा. आधी वाजलेले त्याचे आज पुणे कोण आहे ते 2-3 घरांचं नुकसान झालेलं आहे. ते सगळं आज शिर्डीच्या मागील भागामध्ये 9:10च्या सुमारास 2-3 वेळा लाईट येणे जाण्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागलेली आहे. या ठिकाणून फोन आले, आम्ही बाहेरच्या गाड्या बोलवल्या. आता आज आगोडा झालेली आहे. या ठिकाणी 3 घरात जळून खाक झालेले आहे. एक आरिफ भाई शेख बंगारवाले यांचं, एक अमित भाई शेख यांचं आहे आणि एक गंगा मसाडे यांचं घर आहे. तिघही घरांचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण आता बघत आहोत, सर्वांनी मदत कार्य करून आता आग पूर्ण विझलेली आहे. या ठिकाणी महापालिकेला फोन करून 2 बाहेरच्या गाड्या या ठिकाणी आल्या आणि त्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. नुकसान काय झालेलं आहे यासाठी आम्ही पाठपुरावा आता उद्या तलाठ्याला सकाळी बोलून पंचनामा करून तहसीलदाराकडनं आम्ही भरपाईची मागणी करणार आहोत. आम्ही जळगाव शहराचे आमदार राजूभाऊ मुळे यांना सुद्धा कानावर टाकून इकडचे स्थानिक नागरिकांच्या काही ना काही अग्निशामक गाडी लेट पोचली इकडे. लेट म्हणता येणार नाही. मला जसा फोन आला तशा 5 मिनिटांनी इथे गाडी आली. मला इथून फोन आला की अशाची आग लागलेली आहे. मी घरूनच फोन केला. मी आलो, माझ्या मागे महापालिकेच्या गाड्या आल्या, 2 गाड्या ठिकाणी आलेल्या आहेत. आग फायर ऑफिसचा नंबर इथे कोणाकडे नसल्यामुळे त्यांना फोन केले. आम्ही फोन आल्यानंतर लगेच फोन केला, लगेच 5 मिनिटांनी इथे गाड्या आल्या. इथे नागरिक सांगू शकतात तर किंवा कोणाची. मी आल्यानंतर गाड्या आल्या लगेच. ठीक आहे, आपलं नाव? प्रशांत माझी